का? काय कारण काय? कारण माझं एका मुलीवर प्रेम आहे. प्रेम आहे? होय. आणि मी तिच्याशीच लग्न करणार. ताई, तू माझं ऐकून तर घे. एकदा माझं शांतपणे ऐकून घे ना. आमचा आम्या खूप खरा माणूस आहे ग. अजिबात खोटं काही नाही त्याच्यात. मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. अगं ताई, एकदा ऐकून तर घे माझं. आम्याची काही चूक नाही ग. एकदा विश्वास तर ठेव त्याच्यावर. दादा, मी सांगितलं ना, मला आता कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. हा बर ठीक आहे, नको बोलू. मी हाय बाहेर थांबतो. मारुती राय, माझ्या ताईची काळजी घे. आई बाबा, खूप मोठी चूक झाली आहे माझी. सगळं त्यांच्यापासून लपवून ठेवलं, पण आता नाही. फार तर काय होईल, खूप ओरडतील मला, पण शेवटी माझेच आई बाबा आहेत. या सगळ्या भयंकर परिस्थितीतून तेच मला वाचवतील. सगळं सांगून टाकणार आहे मी त्यांना. अविनाश, फोन. फोन दे ना. अरे अरे, तुझा बहीण आमच्याशी आहे ना. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. लाख्या सुराची सावली. रिंग वाजली पण उचलत नाहीयेत बाबा फोन. आईचाही फोन लागत नाहीये. काय करू मी आता? कोणत्याही क्षणी ते माधवराजे पुन्हा येतील इथे. आणि संकेत, आई आई, तुमचं समज ठरलंय तर हो. आम्हाला उगाचच वाटत होतं. आमचा मुलगा आमच्यापासून काय बी लपवत नाही. मला समज ठाऊक असत, पण आज कळलं की ते तसं नाहीये. एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवली.
आई, मी सांगणारच होतो. कवा समजा संपून गेल्यावर हे बघा दादासाहेब जे बी करतायत ना ते या घरासाठी करतायत, तुमच्यासाठी करतायत, आमच्यासाठी करतायत, समद्यांचा जीव वाचवण्यासाठी करतायत. या घरासाठी मी जीव पण द्यायला तयार आहे, सगळं करायला तयार आहे. त्या मुलीशी लग्न नको ना. आजपर्यंत दादासाहेबांनी कुठली बी गोष्ट तुमच्यावर लादली आहे का? मग हीच गोष्ट का ही का लादतायत? माझ्या अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे. निदान जिवंत तरी असा. तुम्ही, आम्ही, आपण समधे. 2 दिवसात लग्नासाठी तयार राहायचं. हे फायनल. दादासाहेब, आई 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 प्लीज समजाव, प्लीज समजाव. नाईलाज आहे आमचा. दादासाहेबांचा शब्द आमच्यासाठी फायनल आहे आई, आणि तो तुमच्यासाठी बी फायनलच असला पाहिजे. दोन दिवसात लग्नासाठी तयार राहायचं. हे फायनल. सोडवू की तुझ्या भावाला, पण आमच्या युवराजांशी लगीन करावं लागेल. हे बघा दादासाहेब जे बी करतायत ना ते या घरासाठी करतायत, तुमच्यासाठी करतायत, आमच्यासाठी करतायत, समद्यांचा जीव वाचवण्यासाठी करतायत. अट मान्य केलीस तरच तुझा भाऊ वाचल, नाहीतर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर ते सुट्टी सँक्शन वगैरे होणं सोड आणि उद्याच्या उद्या इथे निघून ये. हॅलो अमोक, तू बरा आहेस ना? तू इतका का पॅनिक झालायस? मला सांगणार आहेस का काय झालंय ते? उद्या आलीस की मी तुला सगळं सांगतो, पण काही करून उद्या संध्याकाळपर्यंत इथे पोहोच. अरे पण अमोक, माझा जॉब. अरे या जॉबपेक्षा तुझं इथे येणं जास्त महत्वाचं आहे सई. सई, फक्त एक सांगतो, तू जर उद्या वेळेत नाही पोचलीस ना तर आपण दोघे एकमेकांना आयुष्यभरासाठी गमावून बसू. आर यू सिरियस? नाही म्हणजे मला असं वाटलं होतं की छोटंसं काहीतरी घडलंय आणि म्हणून तू अस्वस्थ आहेस. एक मिनिट, तू बरा आहेस ना? मला तू प्लीज सांग, तू बरा आहेस की नाही? मी ठीक आहे, पण तू नाही आलीस ना तर. हे बघ, असलं काहीही बोलू नकोस आणि हे काहीही होणार नाहीये, ओके? मी उद्या नाही, मी आत्ताच लगेच येतेय तुझ्याजवळ. अमोक, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तू काळजी करू नको, मी येतेय तुझ्याजवळ. थँक्स सई. थँक्स अमोक, आय लव्ह यू. भेटूयात लवकरच, काळजी घे. लव्ह यू टू. मी काय म्हणतो, इतकं टेन्शन घ्यायचंच कशाला ना? इतकं टेन्शन घेणार तू, इतकी जीवाची दगदग करणार तर मग तब्येत बिघडणारच. मी म्हणतो ना, ते मारुती आहेत ना बसलेले, ते समजा झाक करतात, बरोबर मार्ग धावतात, एकदम बेजवार करणार ते सगळं. ए ताई, मी काय म्हणतो, ते कापड बदल की आता. किती दिवस तीच घालणार आहे? आमच्या आम्याने एवढी नवी नवी कापडं आणून दिली, घालून बघ तर एकदा. त्या माणसाने आणलेली कोणतीही गोष्ट नकोय मला. हाय का आता? इथंच अडकली का सुई अजून?
ताई ऐक की मी काय म्हणतो, ए ताई जा ना आता इसरून. नवा दिवस आला का नाही का आदल्या दिवसाचं सगळं इसरून आपण नव्यानं सुरुवात करायची असती. हा, देवाचं नाव घ्यायचं आणि सुरुवात करायची. समद झाक होणार आहे. आणि हे पंडित नाही, पंडितच्या तोंडातून हनुमंतराव बोलतात. हा, आणि आता मी गरम पाणी देतोय, ते गपचूप बसायचं तिथं आणि प्यायचं. गरमागरम शेक द्यायचा कशाला. हा, आणि मी खायला पण करतोय, ते खाऊन घ्यायचं. काय मधल्या मध्ये माझं मरण होतंय. काय सांगावं आता, कोणाला सांगावं कळ नाही. हे घे गरम पाणी घे घे. हा, गरम आहे गरम आहे गरम. हा, मी खायला करतोय. आणि ओ ताई, ओ बदला किती कापड चांगला असते ते. हा, चला. हॅलो, त्या पोरीला फोन दे. ताई, दादासाहेबांचा फोन आलाय. दादासाहेब? कोण दादासाहेब? माधवराजे. तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी? तू टेन्शन नको ना घेऊ, मी आहे ना. हॅलो, आम्ही माधवराज पाटील बोलतोय. ऐकतेस ना? तुला दिलेली येळ संपली तेव्हा परवा तुझं आणि आमच्या युवराजांचं लगीन होणार आहे. जर का तू काही गडबड केलीस तर काय होईल हे ठाव आहे ना तुला? तुमच्या हातातला हार आमच्या युवराजांच्या गळ्यात घालायचा. नाही घातलास तर तोच हार लक्षात ठेव. आणि हे फायनल. हॅलो, शेवटी जे करायचं होतं तेच केलं तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आणि माझ्या भावाच्या आयुष्याचा खेळ केलाय. खून त्या इन्स्पेक्टरने केला आणि बळी मात्र आमचा. का? कुठं फेडाले बाप? आम्या, का आवडलात माझा जीव वाचवला? ही असली अड घालण्यासाठी कसा विश्वास ठेवू मी? संकेत कसं सोडवू मी माझ्या संकेतला आता? लग्न केलं तरीही तुम्ही त्याला सोडाल याची काही गॅरंटी नाही. घात केला तुम्ही सगळ्यांनी मिळून घात केलायत माझा. नाही होणार आहे आपलं लग्न. हे बघ, हा फोन, या फोनवर आता तुझ्या वडिलांनी सांगितलं की 2 दिवसांनी लग्न आहे आपलं. मी सांगितलं ना, नाही होणार. मग माझ्या भावाचं काय? अट घातली त्यांनी, अट. ती पूर्ण करण्याची गरज नाहीये. तुझ्या भावाला मी सोडवेन. हे किती दिवस झालं मी ऐकतेय. संकेत कुठे आहे, काय, कसं आहे सगळं तुला माहिती होतं, पण तरीही तू त्याला सोडवलं नाही. कसा विश्वास ठेवू? नाही विश्वास ठेवू शकत आता. ते म्हणतायत ना लग्न करा, मग आता लग्न करा. हवं तर हे लग्न नंतर मोडून टाका, पण आत्ताच्या आत्ता माझ्या भावाला सोडवा. काय बोलतेस? लग्न आत्ता करा नंतर मोडा काय खेळ आहे? टाइमपास आहे? हा, अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्याही भावाच्या जीवाचा प्रश्न आहे. त्याची खात्री देतोय ना तुला, आणि देतोय म्हणजे देतोय. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये, पण तुझ्या भावाला सुखरूप ठेवीन हा शब्द देतो तुला.
बाहेर आहे. नकोय मला. बर, पाणी तर मी फक्त नावापुरतंच आणलं होतं. हे बा आम्ही मला समजते तुझं डोकं तापलेलं आहे, तुझं म्हणणं 100% खरंय. पण प्रश्न तुमच्या लग्नापेक्षा तिच्या भावाचा जीवाचा आहे. तुला काय वाटतं मिलिंद भाऊ असं सोडन त्याला? म्हणून मी एक वेगळाच मार्ग शोधलाय. कोणता मार्ग? मी सईला इथे बोलावून घेतलंय. संध्याकाळपर्यंत ती इकडे पोचेल आणि आज रात्रीच आम्ही दोघे देवळात जाऊन लग्न करून टाकू. काय? हो, तुला तर माहितीच आहे मला सईशीच लग्न करायचंय. अरे ऐक, आत्तापर्यंत घरी सांगितलं नव्हतं इतकंच, पण एकदा का आमचं लग्न झालं की कोणीही काही करू शकणार नाही. दादासाहेबांनाही त्यांचा हट्ट सोडावा लागेल आणि मग संकेतला मारूनही त्यांचा काही फायदा होणार नाही. काही करून त्याला सोडायला लावेल मी. रात्री भेटू. अरे आम्ही हे चुकीचं आहे. आम्ही ऐक ना, हे भावा हे सगळेच रस्ते बंद झाल्यासारखे वाटत आहेत. कुणाबद्दलच विश्वास वाटत नाहीये. संकेतचा जीव वाचवण्यासाठी लग्न करायला तयार आहे मी त्या अमोक्षी, पण आता तो नाही म्हणतोय. का? काय खरं काय खोटं काहीच कळत नाहीये. कसा वाचवू मी आता संकेतचा जीव? तुम्ही उघड ना, दार उघड, दार उघड ना लवकर. आर्या, गावभर शोधलं ना मी तुला. मला वाटलं तू गेली, मला सोडून गेली. नाही, आहेस तू. हे रडतेस का तू? हे बस बस. काय झालं? मी आले ना आता. अशी मला सोडून जात नको ग जाऊस कुठे. नाही, कुठे नाही जायचं. तू, मी किती वाट बघितली तुझी. मी असेपर्यंत मला सोडून नाही जायचंस, माझ्या जवळच राहायचंस. मला पण कुठेही जायचं नव्हतं, पण घटनाच अशा घडतात. खोकाला काय झालं? अगं बाई, अंग पण तापलंय की तुझं. काय झालं? कणकण आहे थोडी, पण दुखतोय माझा. पण तुम्हाला कसं कळालं की मी इथे? ती आहे ना, आहे ती, तिनं सांगितलं ना. ती काळूबाई. आता मी आले ना इथे, आता मी नाही जाणार कुठे. तुझ्या बरोबरच इथे राहणार.